आज गुढीपाडव्यानिमित्त म्हणजे मराठी नववर्षानिमित्त 2017 आणि 18च्या बॅचचे विद्यार्थी भेटण्याच्या निमित्तानं आले आणि गप्पा चालू असताना त्यांनी त्यांच्या 12वीच्या वर्गाच्या काही आठवणी सांगायला सुरुवात केली। त्या आठवणीमध्ये विशेषतः त्यांनी प्रॅक्टिकल आणि ट्रिप या दोन गोष्टीचा संदर्भ दिला। म्हणून असं वाटलं की यांना आपण असं प्रॅक्टिकल दाखवावं की जे प्रॅक्टिकल त्यांच्या 12वीच्या वेळेस मी तयार केलेलं नव्हतं किंबहुना त्याचा एक्सपिरियन्स त्यांना दिला नव्हता। हे प्रॅक्टिकल आहे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम या कॉन्सेप्टवरचं। हे हेवी मासेस आहेत, हे हेवी मासेस जवळ येऊ शकतात, दूरही जाऊ शकतात। मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच I is equal to summation of mi ri square असतं। म्हणजे जितका मास जास्त तितका मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असतोच असं नव्हे तर ते मास डिस्ट्रीब्युशनवर सुद्धा डिपेंड असतं। तर इथे एक विद्यार्थी बसून त्याचं मास कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त हात बाहेर आणि मध्ये येतील, पण त्यासोबत हे हेवी मासेस मध्ये आणि बाहेर नेण्याची प्रोव्हिजन या प्रॅक्टिकलमध्ये ठेवली। मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होऊ शकेल जर हे डंबेल्स आपण मध्ये ओढले तर, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल जर का हे डंबेल्स दूर अंतरावर नेले तर। जो विद्यार्थी इथे बसेल आणि हे डंबेल्स आतमध्ये बाहेर ओढेल तो आपला स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी जास्त करू शकेल। पण आपल्याला ते मोजायचं नाही आहे, आपल्याला एक मात्र कळालं की मोमेंट ऑफ इनर्शिया कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज बाय चेंजिंग द पोझिशन ऑफ डंबेल्स। आपल्याला याचा फिरायला घ्यायचा आहे की अँग्युलर मोमेंटम जो आहे तो कन्झर्व कधी होतो, तरी आपल्याला माहिती आहे की वेन एक्सटर्नल टॉर्क अप्लाइड ऑन द सिस्टम इज इक्वल टू 0 देन अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व। अँग्युलर मोमेंटम म्हणजे प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर व्हेलॉसिटी। मग जर का समजा एक्सटर्नल टॉर्क लावला नाही तर आय वाढला की ओमेगा कमी व्हायला पाहिजे, म्हणजेच गोल फिरण्याची स्पीड जी आहे ती कमी होईल, आणि आय जर कमी झाला तर ओमेगा वाढेल, म्हणजे स्पीड गोल फिरण्याची स्पीड आहे ती खूप जास्त वाढेल। आपण याचा एक्सपिरियन्स घेऊ की खरंच तसं होतंय का। म्हणजे तुम्ही इथं बसता, निवांत बसा, तुम्ही किती जरी आता मोठे झाले असाल तरी हे ना तुटणार आहे ना मोडणार आहे ना तुम्ही खाली पडणार आहे। त्यामुळे अगदी 100% सेफ्टीची काळजी घेतली गेलेली आहे। हे डंबेल्स तुम्ही असे पकडायचे, एकदाच बाहेर न्यायचे, मी सांगेल तेव्हा एकदाच मध्ये घ्यायचे, चालेल? घाबरताल नाही ना? घाबरायचं नाही, काय होणार नाही, एकदम छान एक्सपिरियन्स येईल। हे प्रॅक्टिकल तुमच्या वेळेस मी ते फॅब्रिकेट केलेलं नव्हतं, आत्ता 2 वर्षापूर्वी हे प्रॅक्टिकल फॅब्रिकेट केल्यामुळं तुम्हाला हे इथं आला तर क्लासमध्ये फिजिक्सच्या क्लासमध्ये फिजिक्सच्या सराला भेटण्याचा एक अनुभव परत एकदा राहील तुमच्या मेमरीमध्ये, म्हणून आपण हे प्रॅक्टिकल आता करूया। रेडी? येस। डॉक्टर कृष्णा ढाकणे आता सध्याला बसलेले, तसा फिजिक्स हा विषय कृष्णाच्या आवडीचा विषय आहे। तो मेडिकलला जरी गेला तरी मेडिकल लाईनमध्ये फिजिक्स या विषयाचा फायदा त्याला खूप होणार आहे। परंतु आता बघा, डंबेल बाहेर असताना मी त्याला काहीतरी एक अँग्युलर व्हेलॉसिटी देणार आहे, म्हणजे आता ही जी मी अँग्युलर व्हेलॉसिटी दिली ती काही लगेच थांबणार नाही, पण मी आता कृष्णाला असं म्हणेल की कृष्णा आता हात मध्ये घे, म्हणजे डंबेल्स मध्ये घे, तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदल लक्षात घेऊ शकता, मध्ये घे। प्रत्येक जण नोटीस करेल की ती अँग्युलर व्हेलॉसिटी खूप जास्त वाढली, आता बाहेर नाही, अँग्युलर व्हेलॉसिटी खूप कमी झाली, म्हणजे वेन एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज इक्वल टू 0 अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व, म्हणजे रिमेन्स कॉन्स्टंट। हा एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचा आहे। प्रत्येकजण एकानंतर एक असा हा एक्सपिरियन्स घेतील आणि खरंच प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असतं का याची जाणीव सुद्धा करून घेऊन जाते। बाहेर असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी मला जास्त वाटते, म्हणून मी मुलांना आधी विचारत असतो की विच वुड यू लाईक टू टेक। चला बाहेर, अँग्युलर व्हेलॉसिटी खूप कमी झाली, म्हणजे असं वाटतं थांबलंय आपण। आता ह्यामध्ये ओमेगा इज इन्क्रीज, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन्क्रीज। यस, या ऋषिकेश
7 वर्षानंतर विद्यार्थी फिजिक्सच्या टीचरला भेटायला येतात. हाच तसा एक वेगळा म्हणजे ज्याला आपण म्हणू पराक्रम असेल किंवा एक रेकॉर्ड असेल असं म्हणता येतं. या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅचलर शिकवण्याचा अनुभव काही वेगळा होता. 7 वर्षानंतर आले तरी सुद्धा असं वाटलं की यस खूप छान वाटलं. त्यांनाही चांगलं वाटलं म्हणून एक नवीन प्रक्रिया त्यांना दाखवून जाऊया. या कल्याणकर चेहऱ्यावरचा हावभाव पाहणं हेच आमच्यासाठी हास्य असतं. यामध्ये यामध्ये अँगुलर व्हेलॉसिटी खूप जास्त वाढते. चलो लास्ट जोशी या. सर्वांना असं वाटत होतं की आपण आता 7 वर्षानंतर मोठे झालो, मग आपल्याला वजनाला काही फरक पडेल का. त्यांना ते सांगितलं काळजी करू नका, हे बी मटेरियल वापरलेलं आहे. जोशी सुरुवातीलाच म्हणत बसू का. ओमेगा depends upon moment of inertia. Yes, thank you. Okay.